ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी सौ ज्योती तारे ग्रामायण प्रतिष्ठानच्या ज्ञानगाथा याच्या 27व्या सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते आहे. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत नाशिकचे प्राध्यापक प्रसाद प्रभाकर कुलकर्णी. त्यांनी बी मेकॅनिकल, एम.ई. प्रोडक्शन आणि सध्या PhD मेकॅनिकल मध्ये केलेली आहे. त्यांना 19 वर्षाचा औद्योगिक क्षेत्रातला तसंच शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे. सध्या ते असिस्टंट प्रोफेसर आणि प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून नाशिकच्या संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. आज ते आपल्याला सौर ऊर्जा आणि उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आणि ज्या कुणाला काही शंका असतील आणि प्रश्न विचारायचे असतील तर ग्रामायण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही आपले कमेंट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. तुम्ही आता सुरू करू शकता. नमस्कार. गुड इव्हनिंग टू यू ऑल. सर्वप्रथम मी ग्रामायण प्रतिष्ठान त्याचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो की त्यांनी अशा स्तुत्य व समाजशील अशा उपक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. विशेषतः श्री श्रीकांतजी गाडगे, श्री प्रशांतजी बुजवणे आणि राजेंद्रजी काळे यांचे मी विशेष आभार मानतो. तसेच MCD नागपूर रिजनचे श्री श्रीकांतजी कुलकर्णी व श्री आलोकजी मिश्रा यांचे पण मी आभार मानतो. आजचा जो विषय आहे आपला सौर ऊर्जा आणि उद्योजकता किंवा उद्यमशीलता हा आहे. जर आपण याला इंग्रजीत म्हणायचं झालं तर सोलर एनर्जी अँड एंटरप्रिनरशिप असं म्हणता येईल. आजच्या जागतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत इंधन आणि ऊर्जा हा एक महत्वाचा व कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. जर आपण आजचा विषय पाहिला तर सौर ऊर्जा आणि उद्योजकता हे दोन स्वतंत्र विषय आहेत. ते स्वैरही आहेत, सखोलही आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलावं तेवढंही थोडं आहे, त्याच्यावर वाचावं तेवढंही थोडं आहे. परंतु अशा या मुद्द्याला हात घातल्याबद्दल मी ग्रामायण प्रतिष्ठानचे परत एकदा आभार मानतो आणि त्यात मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचा ऋणी आहे. जर आपण आज पाहिलं जागतिक परिस्थिती तर ती अतिशय गुंतागुंतीची आहे. म्हणजे जर म्हणायचं झालं तर पश्चिम आशिया, दक्षिण चीन समुद्र व रशिया जेथे इंधन म्हणजे तेल इंधन व नैसर्गिक वायू यांचे साठे हे बऱ्याच विपुल प्रमाणात आहे, तिथे परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची व भयानक होऊन बसली. जर पश्चिम आशियाचा आपण विचार केला किंवा रशियाचा विचार केला, रशिया म्हणजे एक राष्ट्र म्हणून नाही तर एक प्रादेशिक विभाग म्हणून आशियाचा आपण रशियाचा विचार केला तर जसं पश्चिम आशियात सौदी व येमेन आणि रशियात अझरबैजान व आर्मेनिया यांच्यात युद्ध चालू आहे किंवा ते राष्ट्र जे आहे ते युद्धप्रवीण स्थितीत आहे. अशा परिस्थितीत जे इंधन तिथे विपुल प्रमाणात सापडते किंवा आहे आणि त्याचा जो व्यापार चालू असतो तो अतिशय जिकरीचा आणि गुंतागुंतीचा होऊन बसलेला आहे. इंधनाचे भाव सतत चढे सध्याच्या बाजारात आहेत आणि त्याचा परिणाम हा प्रत्येक राष्ट्राच्या औद्योगिक परिस्थितीवर व अर्थकारणावर होत असतो. आणि भारतासारखा खंडप्राय देश जिथे लोकसंख्येची घनता ही विपुल प्रमाणात आहे अशा राष्ट्रांवर तर या चढेभावांचा, इंधनाच्या चढेभावांचा व त्याच्या व्यापारात येणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा अतिशय बिकट असा आणि सखोल असा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे इंधन ही एक समस्या होऊन बसलेली आहे. तसेच इंधन जे आहे तेल इंधन याचे साठे जरी आज विपुल प्रमाणात असले तरी ते कधी ना कधी नष्ट होणार आहे आणि त्या परिस्थितीत जगात ऊर्जेची गरज जी निर्माण होत असते ती भागणार कशी हा एक देशोदेशीच्या नेत्यांना व
धुरीणांना पडलेला प्रश्न आहे. मग त्या परिस्थितीत ऊर्जेची गरज भागवायची कशी आणि आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात ऊर्जेची गरज कशी भागवायची हा एक प्रश्न आहे. त्याच अनुषंगाने जे तेल इंधन आहे ते पर्यावरण पूरक नसून ते जागतिक पर्यावरणाचा समतोल सातत्याने वर्षानुवर्ष बिघडवणारा एक घटक म्हणून बनून राहिला आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखणे व सांभाळणे हा मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी एक आवश्यक असा भाग बनून राहिला आहे आणि त्यामुळे स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज निर्माण झालेली आहे, ज्याला आपण ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जा असं म्हणू शकतो. तर सौर ऊर्जा हा हरित ऊर्जेचाच एक महत्वाचा असा एक भाग आहे ज्याला आज आपण बघणार आहोत. तर मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो. तर आजचा आपला विषय आहे इंट्रोडक्शन टू सोलर एनर्जी अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. हॅलो हॅलो शेअर झालेला आहे म्हटलं. ओके ओके. सो आजच्या आपल्या विषयात जे कंटेंट असतील ते इंट्रोडक्शन, नंतर नीड ऑफ ग्रीन एनर्जी अँड राईज ऑफ सोलर सेक्टर, त्याचे ऍप्लिकेशन, वेगवेगळ्या योजना म्हणजे सरकारी आणि निमसरकारी टू प्रमोट सोलर सेक्टर इन रुरल इंडिया, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड व्हेरियस पॉलिसीज टू एनकरेज एंटरप्रेन्योरशिप, हे आपल्या आजच्या विषयाचे कंटेंट किंवा भाग असतील. सौर ऊर्जा जी विपुल प्रमाणात निसर्ग आपल्याला देत असतो आणि जी आपल्या सर्वांना मोफत उपलब्ध असते, तिचा वापर आपण प्रत्येक गोष्टी साठी करू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी भाग असतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सूर्याचा म्हणजे सौर ऊर्जेचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे स्नानानंतर आपण जेव्हा संध्या करतो तेव्हा सुद्धा आपण सूर्यनारायणाला आवाहन करत असतो. तर साधारणतः तिथून आपल्या जीवनात सूर्याचा किंवा सौर ऊर्जेचा प्रवेश होत असतो. Green energy is considered today the source of clean power that replaces the dirty energy generated by fossil fuel and a future without pollution. For a future without pollution, green energy represent all the clean sources of power that are generated using the natural source of energy available on the planet, which are eco-friendly and zero emissions are there due to that, and these are renewable also. तर हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी हा एक स्वच्छ पर्यावरण पूरक ऊर्जेचा सोर्स म्हणून आज आपण उपयोगात आणू घातला आहे. आणि जे फॉसाईल फ्युएल्स आहेत म्हणजे जे आपण इंधन वापरतो की जे जमिनीखाली ज्याचे साठे आहेत किंवा समुद्रात ज्याचे साठे आहेत, असे इंधन आपण वापरतो, पण ते पर्यावरण पूरक नसल्यामुळे पोल्युशन ऍड करतात आणि जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवतात. या उलट जर हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी जर आपण बघितलं तर हा एक नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी आपल्याला अवेलेबल आहे आपल्या वसुंधरेवर किंवा पृथ्वीवर. तर त्याचा उपयोग करून आपण पर्यावरण पूरक ऊर्जा निर्माण करू शकतो आणि आपले दैनंदिन गरजा भागवू शकतो. So, in recent decades, mankind started to understand that we can't continue burning fossil fuel for energy generation, mostly because these are finite sources of power and they are also create a massive pollution on the planet. Searching for alternative sources for power that can replace the fossil fuel, scientists discovered that natural sources of energy available on the planet can be used to generate the green energy. So which is friendly with the environment and is also sustainable.
तर मागच्या काही दशकांपासून फॉसाईल फ्युएलला म्हणजे पर्याय म्हणून इंधनाचा शोध चालू होता आणि सायंटिस्ट त्या दृष्टीने कार्यरत होते आणि वैज्ञानिकांनी निसर्ग हाच एक अशा म्हणजे पर्यायी ऊर्जेचा जनक किंवा उद्गाता असल्याचं त्यांनी शोधून काढलं, जे ऊर्जेचे स्रोत निसर्गामध्ये दडलेले होते किंवा जे होते पण आपण त्याला बघू शकत नव्हतो, असे स्रोत वैज्ञानिकांनी शोधून काढले आणि त्याला आपण ग्रीन एनर्जी निर्माण करण्यासाठी वापरतो. सो याच्यामध्ये ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी याचं उद्दिष्ट काय आहे, तर रिड्यूस पोल्युशन, रिसायकल द थिंग्स, देन refuse the fossil fuel, renew the energy and have a responsibility to generate the green energy. याचे गोल असे आहेत की फॉसाईल फ्युएल किंवा जे पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण मित्र असे इंधन नाहीये त्यांचा वापर आपण कमीत कमी करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे. नंतर इंधन जे आहे त्याचं रिसायकलिंग करायचं आहे. जे पर्यावरण पूरक किंवा घातक असे पर्यावरणपूरक नाहीयेत, घातक असे इंधन आहेत, त्यांना आपला वापर आपण रिफ्यूज करायचा आहे. जे सोर्स आहे ग्रीन एनर्जीचे त्यांना रिन्यू करायचं आहे आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण आपल्या दैनंदिन गरजांसाठी कमीत कमी वापर करून जो पर्यावरणाचा समतोल आहे, ऊर्जेचा कमीत कमी वापर करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घ्यायची आहे. So green energy is considered today the source of clean power that will replace the dirty energy generated by fossil fuel. तर आपण बघितलं की ग्रीन एनर्जी आपण स्वच्छ असा ऊर्जेचा एक स्रोत म्हणून वापरतो आहोत आणि त्याचा वापर करून आपण जे घातक इंधन आहेत त्याला पर्याय म्हणून नवीन इंधन आपण शोधून काढतो आणि त्याचा वापरही सुरू केलेला आहे. तर आता अशा या ग्रीन किंवा हरित ऊर्जेचे जे घटक आहे किंवा प्रकार जे आहे ते कुठले कुठले, तर एक सौर ऊर्जा किंवा सौर ऊर्जा हा एक प्रकार आहे, वायू ऊर्जा हा एक प्रकार आहे, जल ऊर्जा हा एक प्रकार आहे, जिओथर्मल ऊर्जा हा एक प्रकार आहे, बायोफ्युएल हा एक प्रकार आहे, बायोगॅस हा एक प्रकार आहे. या असे अनेक जे ग्रीन ऊर्जेचे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती होते पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो किंवा आपण ते एक ऊर्जेचा घटक म्हणून त्याच्याकडे बघत नव्हतो. पण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आणि त्यांनी असं प्रतिपादित केलंय की हे सुद्धा एक ग्रीन एनर्जीचे घटक असू शकतात. तर त्यात आज आपण सौर ऊर्जेवर बोलणार आहोत. बाकीचे जे प्रकार आहेत त्या अनुषंगाने आज आपण नाही घेणार आहोत, पण सोलर पॉवर किंवा सोलर एनर्जी किंवा सौर ऊर्जा याच्यावर आपण आज बघणार आहोत. So, solar power is the conversion of sunlight into electricity either directly by using photovoltaic or indirectly using concentrated solar power. It can be used for pumping water, refrigeration, communication and charging the batteries. तर सौर ऊर्जा जी आहे ती आपण कशी मिळवतो, तर जे सनलाइट आहे किंवा सूर्याचा प्रकाश आहे त्याचा आपण डायरेक्ट कन्व्हर्जन करतो इलेक्ट्रिसिटी मध्ये. एक तर आपण फोटोव्होल्टेक सेल वापरतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर वापरून आपण त्याचं इलेक्ट्रिसिटी मध्ये किंवा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. इथे तुम्ही बघू शकता छायाचित्रामध्ये की सोलर रोड आहे ते. तर नेदरलँड जगातला पहिला देश 2014 मध्ये बनला की ज्याने पहिला सोलर बाईक पाथ तयार केलेला आहे. तर या बाईक पाथचे दृश्य आपण बघू शकतो. सो आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर इंडिया इज ब्लेस्ड विथ abundant solar insulation for 300 clear sunny days in the year. India's theoretical solar power reception on only its land area is about 5,000 trillion kWh per year. The daily average solar energy incident over India varies from 4 to 5 kWh per meter square, with about 1,500 to 2,000
सनशाईन अवर्स पर इयर. जर आपण भारत देशाचा विचार केला तर सूर्यनारायणाची कृपा आपल्या भारतावर सतत राहिली आहे आणि जवळपास 365 दिवसांपैकी 300 दिवस आपल्याकडे सूर्य हा क्लिअर असतो किंवा आपण त्याला क्लिअर सनी डे, सूर्यप्रकाशाने झगमगणारे दिवस असे आपल्या वर्षात येतात की म्हणजे अगदीच कमीत कमी जर पकडायचे झाले तर 300 दिवस आणि जास्तीत जास्त 365 दिवस पण आपण पकडू शकतो. पण देशातल्या काही भागात त्यावेळेस सूर्य दिसत नाही कधी कधी, तर म्हणून आपण हा ऍव्हरेज 300 दिवस काढले आहेत. नंतर जे सोलर पॉवर रिसेप्शन आहे आपल्या भारतामध्ये तर 5000 ट्रिलियन KWH पर इयर आहे आणि सोलर एनर्जी इन्सिडेंट ओव्हर इंडिया इट इज इन बिटवीन 4 to 5 KWH per meter square आहे. Solar energy is an energy source that involves tapping the radiant light energy emitted by the sun and converting it into electricity. Hydrogen atoms in the sun's core combine to form helium and generate energy in a process called nuclear fission. Solar energy is by far the Earth's most available energy source. तर सौर ऊर्जा जी आहे ती इन्व्हॉल्व करते टॅपिंग ऑफ रॅडियंट लाईट एनर्जी आणि ही कशी होते तर सन पासून ती इमिट होते आणि इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू इलेक्ट्रिसिटी. आता मोड ऑफ कॅप्चर याच्यात कसं आहे तर ऍक्टिव्ह मोड आणि पॅसिव्ह मोड. सो ऍक्टिव्ह मोड मध्ये दिस टेक्निक्स इन्क्लूड द यूज ऑफ photovoltaic system, concentrated solar power and solar water to harness the energy. And passive mode in this technique includes orienting a building to the sun, selecting the material with favorable thermal mass or light dispersing properties and designing space the naturally circulated air. तर याच्यामध्ये दोन मोड्स असतात, एक ऍक्टिव्ह मोड आणि पॅसिव्ह मोड. आणि ऍक्टिव्ह मोड मध्ये आपण फोटोव्होल्टाइक सिस्टीम किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर किंवा सोलर वॉटर त्याचा उपयोग करतो आणि पॅसिव्ह मोड मध्ये ओरिएंटिंग अ बिल्डिंग टू द सन, सिलेक्टिंग द मटेरियल विथ फेवरेबल थर्मल मास और लाईट डिस्पर्सिंग प्रॉपर्टीज असा उपयोग करतो. सो करंट स्टेट ऑफ इंडस्ट्री. Supply side participants are suffering from negative margin, larger losses and shutting production. Currently, the strongest market, Italy, is slowing because of high debut. German market is slowing and the other markets cannot pick up slack. China has built up the strongest global market, but its manufacturers are experiencing significant loss. Chinese government has decided to install PV capacity domestically to control the capacity addition, pollution standard forcing closures in China. तर जर आपण काही या दशकाचा विचार केला तर जर्मनी हा जो होता हा सर्वात जास्त सौर ऊर्जेला प्राधान्य आणि काय उत्तेजन देणारा देश म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यामध्ये आणि इटली जो जर्मनीच्या खालोखाल ओळखला जातो सौर ऊर्जेच्या क्षेत्रात, यामध्ये थोडी या क्षेत्रात मंदी आलेली दिसते. या उलट भारत आणि चीन जागतिक परिस्थितीला अनुसरून तर सौर ऊर्जेने किंवा सोलर सेक्टरने बऱ्यापैकी मार्केट कॅप्चर केलेलं आहे. व्हाय आणि याच्यामध्ये चायना पुढे जातो. तर आपण चायना इज अ ग्लोबल टेक्नॉलॉजी लीडर असं का म्हणू शकतो, कारण की चायनामध्ये इन्सेंटिव्ह बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो व्यापार आहे तो सरप्लस आहे. आणि याच्या उलट जर भारतात पाहिलं तरी आपण पुढे असलो तरी चायनाने आपल्याला मागे टाकलेलं, पण कारण की आपल्याकडे सबसिडी बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम आहे. त्याच्यामुळे काय होतं की व्यापारात घट होण्याची शक्यता असू शकते किंवा मंदी येऊ शकते. सो हे सौर ऊर्जेचं काम कसं चालतं तर
इथे तुम्ही जर चित्र बघत असाल तर सूर्य आहे, पॅनल आहे, सोलर पॅनल किंवा पीव्ही पॅनल, त्याच्यानंतर चार्ज कंट्रोलर आहे, बॅटरी सिस्टीम आहे, इन्व्हर्टर आहे. ओके, सो सौर ऊर्जा जी आहे ती याच्यावर आदळते किंवा इन्सिडेंट होते. सनरेज आर इन्सिडेटिंग ऑन दिस पीव्ही पॅनल और सोलर पॅनल. So there it is converted into electric current, and that is gone to charge controller. From charge controller, it is gone to battery system where DC power is going to be generated, and inverter is there where the battery supplies that power, and inverter converts that DC power into AC power. तर अशा पद्धतीने सौर ऊर्जेचं रूपांतर हे AC पॉवर किंवा DC पॉवर मध्ये म्हणजे विद्युत शक्तीत, विद्युत ऊर्जेत होऊ शकतं. हा तोच एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सौर ऊर्जेचं जे कन्व्हर्जन आहे ते विद्युत शक्तीत किंवा विद्युत ऊर्जेत होत आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण कॉम्प्युटर किंवा बल्ब हा चालवू शकतो. हे एक युटिलिटी पॅनल आहे की ज्याच्यामध्ये सोलर पॅनल, इन्व्हर्टर बसवलेला आहे आणि जे तुमच्या ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहे, विद्युत ट्रान्समिशन लाईन, त्याला सुद्धा जोडलं जाऊ शकतं आणि घरी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर ही एक त्याचं छायाचित्र आहे. सो सध्याच्या परिस्थितीत इलेक्ट्रिसिटी सिनॅरिओ इन सिटीज अँड टाउन कसं आहे, तर मोस्ट ऑफ द सिटीज अँड टाउन्स एक्सपिरियन्सिंग इन्क्रीजिंग डिमांड ऑफ electricity, heavy load shedding by utilities, sometimes even 8 to 10 hours in many cities and towns. Electric gadgets are of no use during such time when required. Diesel generator being used to meet demand. HPV rooftop system can provide a solution to some extent. तर सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच शहरांमध्ये, भारतामध्ये विद्युत ऊर्जेची जी गरज आहे ती वाढून राहिली, कारण की लोकसंख्या ही आपली सतत वाढती आहे आणि त्या प्रमाणावर जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण व्हायला पाहिजे ते त्या परिस्थितीत अजून होऊ शकत नाहीये, कारण की आपल्या लोकसंख्येची घनता किंवा तिच्या वाढीचा वेग हा प्रचंड आणि भयावह आहे. त्याच्यामुळे कुठल्याही सरकार असेल तरी ते त्या लोकसंख्येला पूरक असं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा प्रयत्न करतं, पण ते तितकंच यशस्वी होईलच असं नाही. त्याच्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये लोड शेडिंग होतं किंवा बऱ्याच शहरामध्ये वीज काही तासांसाठी गायब असते. अशा परिस्थितीत जे साधनं आहे की ज्याचा उपयोग आपण इलेक्ट्रिक चार्जिंगने किंवा इलेक्ट्रिसिटीच्या साह्याने करतो, तर ते चालू शकत नाही, कारण की वीज नसते. आणि डिझेल जनरेटर हा जर आपण अल्टरनेट म्हटला तर शेवटी डिझेल हे सुद्धा न परवडणारं आजच्या युगात झालेलं आहे आणि ते डिझेल कधीतरी संपणार आहे. त्याच्यामुळे ते असं कायमचा पर्याय ठरू शकत नाही. आणि डिझेल हे जे आहे ते पर्यावरणात घटक असं इंधन आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला सक्षम असा पर्याय असू शकत नाही आपल्या इलेक्ट्रिसिटीची गरज भागवण्यासाठी. तर अशा परिस्थितीत फोटोव्होल्टाईक रूफटॉप सिस्टीम हा एक सक्षम पर्याय असू शकतो, ज्याच्याने आपल्या घराची पण ऊर्जेची गरज भागू शकते आणि आपण ती वीज जी आहे ती राज्याच्या वितरण व्यवस्थेला, वीज वितरण विभागाला आपण ती विकूही शकतो. आता सोलर एनर्जीचा किंवा याचा उपयोग आपण कसा करतो, तर वॉटर हिटिंग साठी करतो, स्पेस हिटिंग साठी करतो, फोटोव्होल्टाईक साठी करतो, कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर साठी करतो. साधारणतः आपण असा उपयोग त्याचा दैनंदिन जीवनात आपल्या करत असतो. जर हा आपण बघितला तर आपला सोलर मॅप म्हणू शकतो इंडियाचा, की सोलरची जी व्याप्ती आहे ती कशी कशी वाढत चालली आहे. आणि इथे आपण बघू शकतो एक टेबल दिलेला आहे की ज्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर आपले राज्य कसे करत आहे आणि किती क्षमतेचे पॉवर प्लांट तिथे सौर ऊर्जेवर चालत आहे. तर याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, नंतर महाराष्ट्र,
हे प्रदेशाचं एक तुलनात्मक आकडेवारी इथे सादर केलेली आहे. जर आपण केंद्र सरकारचा विचार केला तर जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन 2010च्या अंतर्गत काही टार्गेट किंवा लक्ष आपण निर्धारित केले होते की 2022 पर्यंत आपलं जे प्रोडक्शन असेल सौर ऊर्जेचं ते 20 गिगावॉट पर्यंत तरी जायला पाहिजे. तर आपण हळूहळू त्या म्हणजे उद्दिष्टाकडे चाललो आहे. पण जेव्हा 2015 साल आलं तर हे जे लक्ष निर्धारित केलं होतं 22 गिगावॉटचं त्याच्यामुळे थोडी सुधारणा करण्यात आली आणि ते लक्ष आपण वाढवलंय 100 गिगावॉट पर्यंत. याच्यामध्ये इनिशिएटिव्ह राज्य आणि केंद्र हे दोघे सरकार घेत आहे आणि कुठल्याही राज्याचा त्याला अपवाद नाही. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर गुजरात वॉज द फर्स्ट स्टेट टू लॉन्च इट्स सोलर पॉलिसी इन 2009 and today totally 15 states have their own solar policy. तर 15 राज्य जवळपास आता अशी आहेत की ज्यांना स्वतःचे सौर ऊर्जेचे किंवा सोलर एनर्जीची पॉलिसी ज्यांची स्वतःची आहे. केंद्र सरकारची आहेच आहे, परंतु त्या बरोबरच राज्य सरकारची पण सौर ऊर्जेबद्दल स्वतःची अशी पॉलिसी आहे. आता सोलर एनर्जीचे ऍप्लिकेशन्स कसे कसे असू शकतात किंवा आहेत आणि जे सध्या आपण उपयोगात आणतो आहोत ते कुठले कुठले. तर एक आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन, दुसरं आहे सोलर लॅम्प अँड लाइटनिंग, तिसरं आहे ऍग्रिकल्चर सपोर्ट, त्याच्यानंतर सोलर वॉटर हीटर, त्याच्यानंतर सोलर सिटी प्रोग्राम आहे, त्याच्यानंतर सोलर पार्क आहे. हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स सौर ऊर्जेचे किंवा सोलर एनर्जीचे आहे की जे आज आपण वापरात आणतोय, अंमलबजावणी याची करतोय म्हणजे सरकारच्या स्तरावर सुद्धा आणि सामाजिक स्तरावर सुद्धा. तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन, तर आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक सरकारने याच्यामध्ये योगदान दिलं की भारतातली खेडी ही स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे आणि स्वयंपूर्ण केव्हा होतील तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा बनेल तेव्हा. तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रोड येतात, इलेक्ट्रिफिकेशन येतं, शुद्ध पाण्याची सोय या गोष्टी त्याच्यामध्ये येतात किंवा सांडपाण्याचा निचरा, ह्या गोष्टी म्हणजे स्वयंपूर्णतेमध्ये समाविष्ट होतात. तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन हा त्याच्यातला एक कळीचा मुद्दा होता. तर अजूनही भारतात काही खेडी अशी आहे की जिथे फक्त वीज पोहोचलेली नाही, पण त्याच्यामध्ये केवळ आपण सरकारला दोष देऊन चालणार नाही, पण कारण की त्या खेड्यांची भौगोलिक परिस्थिती तशी आहे की जिथे पर्यंत वीज जाणं थोडं डिफिकल्टच नाही तर अशक्य पण आहे आणि ते रॅदर खर्चिकही इतकं आहे की सोलर प्रोडक्शन पेक्षा सोलर जे आपण इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणूया की त्याच्यामध्ये खर्च जितका करावा लागणार आहे आणि त्याच्यातून आउटपुट किती निघेल याबद्दल साशंकता आहे. त्याच्यामुळे अजून काही खेड्यांमध्ये जी विद्युत निर्मिती आहे ती झालेली नाही. तर मग याच्यामध्ये सरकारने असं ठरवलेलं आहे की साधारणतः जिथे आपण विजेची लाईन नेऊ शकत नाही, ट्रान्समिशन लाईन नेऊ शकत, कारण की दऱ्याखोऱ्यांमध्ये काही पाडे किंवा वस्त्या आहेत की जिथपर्यंत वीज नेणं हे फारच जिकिरीचं आहे. त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स करणं, त्याचं जर ट्रान्समिशन लाईन मधला काही जर प्रॉब्लेम झाला तर त्याला दुरुस्त करणं हे पण जिकिरीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ट्रान्समिशन लाईन न देता जर सोलर एनर्जीचा वापर करून आपण त्या खेड्यांना विद्युत निर्मितीच्या बाबतीत किंवा विद्युततेच्या बाबतीत जर आपण त्यांना स्वयंपूर्ण केलं तर ते जास्त चांगलं ठरेल. कारण की जे दुर्गम भाग आहे तिथे सूर्य चा प्रकाश हा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने असतो आणि इतर काही गोष्टी की ज्या सौर ऊर्जेला किंवा सूर्यप्रकाशाला अडथळा ठरेल अशा तेथे परिस्थिती नसल्यामुळे सौर ऊर्जा तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याचा वापर करून आपण तिथे इलेक्ट्रिफिकेशन करू शकतो. तसेच या दुर्गम भागातील वस्तींमध्ये किंवा पाड्यांमध्ये लोकांच्या ज्या गरजा असतात त्याही सीमित असतात. ज्या जर शहरी भागाचा विचार केला तर लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा ज्या असतात त्या आवश्यकतेपेक्षा जास्त असतात, कारण की ते बऱ्यापैकी लोक लक्झरियस लाईफ चा अडॉप्शन करत असतात. तर
तसं लाईफस्टाईल किंवा तशी जीवन पद्धती या भागामध्ये नसल्यामुळे विद्युत ऊर्जेची गरज तिथे जास्त नसते. पण साधारणतः लाईट, फॅन या पूरक अशी ऊर्जा जर तिथे निर्माण केली गेली तर ती त्या लोकांना उपयुक्त ठरेल. तिथे शिक्षणाचा प्रसार होऊ शकतो किंवा आरोग्य सेवा तिथे प्रस्थापित होऊ शकतात. त्याच्या कारणाने इलेक्ट्रिफिकेशन खेड्यापाड्यांमध्ये दूरवरच्या दुर्गम भागातल्या करण्याचं लक्ष सरकारने ठेवलं आणि त्याच्यात ते बऱ्यापैकी यशस्वी पण झाले आहेत. तर 1.2 मिलियन सोलर होम्स लाइटनिंग सिस्टीम आर देअर, म्हणजे जवळपास इतक्या घरांमध्ये सौर ऊर्जेने विद्युत निर्मिती होत आहे आणि ते त्याचा उपभोग घेत आहे. सोलर लॅम्प्सही बऱ्यापैकी तयार केले जात आहे आणि त्याचा उपयोग सुद्धा बऱ्यापैकी खेडोपाडी किंवा दुर्गम शहरात केलेला जातो. जर मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल तर गांधी च्या सुवर्ण जयंतीच्या गांधींच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने ग्राम स्वराज्य अभियान या उपक्रमाअंतर्गत बऱ्यापैकी सोलर लॅम्पची निर्मिती करण्यात आली आणि ती लॅम्पची निर्मिती करताना बऱ्याच शाळांना, महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना, तिथल्या प्राध्यापकांना सरकारने त्याच्यामध्ये सामावून घेतलं होतं आणि त्याच्याद्वारे सोलर दिवे किंवा सोलर लॅम्पचा निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर सपोर्ट, तर कृषी पंप, कृषी उद्योगाला लागणारे जे पंप असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सबसिडी जी आहे ती सोलर पंप जर वापरले तर गव्हर्नमेंट देत आहे, की ज्यांची प्राइस, ज्या पंपांची प्राइस लाखांमध्ये असते तो केवळ 16,200 ला गव्हर्नमेंट उपलब्ध करून देत आहे जर तुम्ही सोलर पंप वापरला तर. म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर मावळण्यापर्यंत आपण त्या सोलर पंपचा उपयोग करू शकतो आणि जो लाखांचा पंप आहे तो काही हजारामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यानंतर सोलर वॉटर हीटर, म्हणजे ज्याला आपण रूफटॉप सिस्टीम म्हणू शकतो सोलर वॉटर हिटिंग साठी, ती बऱ्यापैकी आज ग्रामीण व शहरी भागात वापरली जात आहे. आणि आता सरकारने उद्दिष्ट ठेवलंय की ज्या सिटीज ज्यांची पॉप्युलेशन 0.5 to 50 lakhs आहे तर तिथे सुद्धा सोलर सिटी प्रोग्राम चालू करायचा आहे. नंतर सोलर पार्कचा हे उपक्रम चालू करायचा आहे आणि 2-3 वर्षापूर्वी एक सोलर क्लब जागतिक स्तरावर भारताने चालू केला आणि जागतिक स्तरावर बरेच देश त्या सोलर पार्क क्लबचे सदस्य बनलेले आहेत. जसे या वेगवेगळ्या संघटना आहेत जागतिक स्तरावर, त्याच अनुषंगाने ऊर्जेच्या बाबतीत, सौर ऊर्जेच्या बाबतीतही एखादी संघटना असावी असा आपले जे माननीय पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या मनात विचार आला आणि त्याचा त्यांनी म्हणजे त्याची अंमलबजावणी करून एक सोलर क्लब जागतिक स्तरावर एक संघटना उभारली आहे, ज्याच्यात भारतासह बरेच देश त्याचे सदस्य सुद्धा आहेत. सोलर पॉवर टेक्नॉलॉजीज, म्हणजे ज्याच्यामध्ये एसपीव्ही आणि एसटीएच, जे सोलर फोटोव्होल्टाईक आणि सोलर थर्मल अशा 2 पद्धती येतात. तर याच्यामध्ये सोलर फोटोव्होल्टाईक मध्ये क्रिस्टलाइन सिलिकॉन टेक्नॉलॉजी, थिन फिल्म टेक्नॉलॉजी, कॉन्सन्ट्रेटेड पीव्ही याचा अवलंब केला जातो. तर सोलर थर्मल मध्ये ऑफग्रिड सोलर, पॅराबोलिक ट्रू टेक्नॉलॉजी याचा वापर आपण करतो. याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत किंवा काही हर्डल्स आहेत. तर ते कुठे, लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय और स्टेडी इलेक्ट्रिसिटी, लॅक ऑफ क्लीन पोर्टेबल वॉटर सप्लाय in rural and agricultural sector, lack of communication media, lack of health services and education system, lack of fuel supply for cooking application, insufficient grid infrastructure, government policy planning and financial assistance. ह्या बऱ्यापैकी याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन मध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये अडथळे निर्माण करू शकत होत्या.
पण यामध्ये बऱ्यापैकी सरकारांना, राज्य तसेच केंद्र सरकारांना आता यश लाभतंय की हे अडथळे हळूहळू दूर केले जात आहेत. आता याच्यामध्ये सोलर ऊर्जेमुळे किंवा सौर ऊर्जेमुळे कुठले कुठले सेक्टर बेनिफिटेड होतात, कुठल्या कुठल्या सेक्टरला फायदा मिळतो. त्याच्यामध्ये अर्बन सेक्टर आहे आणि रुरल सेक्टर आहे, जी आपण देशाच्या स्तरावर विभागणी करतो की बा आपला काही लोकसंख्येचा काही भाग शहरात राहतो, काही खेड्यांमध्ये राहतो. तर अर्बन सेक्टर आणि रुरल सेक्टर. अर्बन सेक्टरमध्ये कुठले कुठले सेक्टर बेनिफिटेड होतात, तर इंडस्ट्रीयल आहे, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे. रुरल सेक्टरमध्ये रिमोट हाऊस होल्ड आहे, जसं आपण म्हटलं की दुर्गम पाडे किंवा दुर्गम वस्त्या ज्या आहेत त्या, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, स्मॉल स्केल एंटरप्रिनरशिप म्हणजे जे ऍग्रिकल्चरला पूरक असे उद्योगधंदे किंवा दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षी पालन किंवा फलोत्पादन किंवा त्यालाच अनुषंगाने छोटे छोटे उद्योग जे आहे किंवा कुटीर उद्योग ज्याला आपण म्हणू शकतो, हस्तकला उद्योग किंवा विणकर उद्योग, हे जे उद्योग आहे या क्षेत्रांना याचा फायदा होऊ शकतो. सो इथे तुम्ही बघू शकता की हे सोलर वॉटर हीटर आपण बघू शकतो. नंतर सोलर स्पेस हीटिंग इथे बघू शकतो आपण. सोलर कुकिंग, solar cell, it is used in pocket calculators and watches. PV cells provide power for rural home, irrigation pump, traffic signal, radio transmission, lighthouse, offshore oil drilling platforms, earth orbiting satellite and other installation. Power station using photovoltaic cell to power modules and inverter. तर सोलर सेलचा आपण यूज करतोय आणि दैनंदिन जीवनात तो बघायलाही लागलो आहे आपण. बरेच ट्रॅफिक सिग्नल जे आहे ते आता सौर ऊर्जेवर चालतात. बऱ्याच कॉलेजेसमध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये लाइटनिंग जी केली जाते ती सोलर सेलच्या अनुषंगाने केली जाते किंवा त्याचा उपयोग केला जातो. ऑफशोअर ऑइल ड्रिलिंग जे आहे प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये सोलर सेलचा वापर केला जातो. सॅटेलाइट मध्ये सोलर सेलचा आपण वापर केला जातो, की आपण बघितलं की मिशन मंगलयानमध्ये आपण बघितलं की सोलर पॅनलचा किंवा सोलर सेलचा आपण उपयोग केलेला होता. सो दिस इज सोलर पॉवर टॉवर. जे आपण बघितलं की सोलर पॉवरचे दोन प्रकार आहे, एक एसपी सोलर फोटोव्होल्टाइक आणि एसटीएच म्हणजे सोलर थर्मल. सोलर थर्मलचा हा एक टाइप आहे पॉवर टॉलर. A power toller is an array of sun tracking mirrors that focus sunlight falling on several acres of land onto a receiver mounted on a tower to in the center. तर इथे बरेच तुम्ही बघू शकताय की इथे सन ट्रॅकिंग मिरर्स लावलेले आहेत आणि ज्याच्यावर सनलाइट पडतो आणि त्याचा जो सन लाईट आहे किंवा सन रेज आहे त्याचं जे कलेक्शन आहे तिथे एक रिसिव्हर लावलाय इथे टॉवर मध्ये, तिथे केलं जात आहे. नंतर ही डिश इंजिन सिस्टीम आहे. सोलर स्टीम कुकिंग सिस्टीम इथे बघू शकता. कम्युनिटी कुकिंग मध्ये किंवा कम्युनिटी किचन्स मध्ये याचा आपण वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की तिरुपती बालाजीच्या इथे त्याचा वापर आपण करतो आहे. साईबाबा संस्थांच्या इथे, शिर्डीच्या इथे पण आपण याचा वापर करतो आहे सोलर स्टीम कुकिंग सिस्टीमचा. याचे वेगवेगळे उपयोग जे आहेत ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहे तर रूफटॉप सिस्टीम आहे, इंडिपेंडंट सिस्टीम आहे, ऑन ग्रिड सिस्टीम आहे, ऑफ ग्रिड सिस्टीम आहे. रूफटॉप सिस्टीम जी आपण शक्यतोवर वॉटर हीटर म्हणून वापरतो आपल्या घरात दैनंदिन जीवनात. त्याच्यामध्ये इंडिपेंडंट सिस्टीम पण आपण वापरतो की घराच्या विद्युत ऊर्जेचा जो वापर आहे किंवा त्याच्यामध्ये स्वावलंबित्व येण्यासाठी आपण इंडिपेंडंट सिस्टीमचा वापर करू शकतो. ऑन ग्रिड सिस्टीम म्हणजे जी म्हणजे राज्य वितरण सिस्टीमच्या ज्या ट्रान्समिशन लाईन असतात, वीज वितरण विभागाच्या ट्रान्समिशन लाईन, त्या ग्रीडला जोडलेली आपली सिस्टीम असते, त्याला आपण ऑन ग्रिड म्हणतो. की त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असे दोन प्रकार असतात की
आपण जी ऊर्जा सोलर सिस्टीमच्या साह्याने निर्माण करत असतो त्याचा आपण उपभोग घेतो आणि जी एक्सेस आहे ती आपण त्या वितरण व्यवस्थेला देत असतो आणि मग त्याच्यावर आपल्याला क्रेडिट मिळतात आणि कधी कधी जर आपली ऊर्जा निर्मिती ही आपल्या गरजेपेक्षा कमी असेल तर आपण त्यांच्याकडून कधी कधी डेबिटही घेतो. सो अशा पद्धतीने तो व्यवहार चालत असतो. नंतर ऑफ-ग्रिड सिस्टीम म्हणजे जी पूर्णतः स्वतंत्र असते की जिचा त्या ट्रान्समिशन लाईनचा काहीच संबंध नसतो. आपण आपल्या जेवढी ऊर्जा पाहिजे त्या प्रमाणात ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक सिस्टीम उभारतो. त्याच्यामध्ये बॅटरी असते, त्या बॅटरीमध्ये ती स्टोअर केली जाते ऊर्जा आणि जसं आपल्याला वापर असतो त्याप्रमाणे आपण ती वापरत जातो. पण याच्यामध्ये आपण ती वितरण व्यवस्थेला देत नसतो की आपण आणि त्यांच्याकडून घेतही नसतो. आपण त्याच्यामध्ये आपण आपली आपली ऊर्जा निर्माण करून आपल्या गरजेपुरतं वापरतो. आणि जर ऑन ग्रिड सिस्टीम आपण वापरायचं झालं तर तिथे आपण नेट मीटर वापरतो. म्हणजे जे मीटर आपण नेहमीसाठी वापरतो नेहमीच्या वीज वितरण सिस्टीम मध्ये ते मीटर न वापरता नेट मीटर वापरतो की ज्याच्यामध्ये एक म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोघांचा हिशोब ठेवला जातो जेणेकरून क्रेडिट आणि डेबिट हे दोघंही सुलभ व्हावे. रेसिडेन्शियल ऍप्लिकेशन्स तुम्ही इथे काही बघू शकतात. हे एअर कंडिशनर आहे, हे वॉटर हीटर आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की हा सोलर लॅम्प आहे. स्टडीसाठी त्याचा उपयोग केला जातोय. इथे पंप मध्ये उपयोग केला जातोय. इथे सुद्धा अभ्यासासाठी त्याचा उपयोग केला जातोय. इथे तुम्ही बघू शकता की त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातोय. ही बघू शकता तुम्ही सोलर कुकर साठी बाल्कनी आहे. सोलर बेकरी सुद्धा तुम्ही बघू शकता इथे. हे सोलर ड्रायर आहे की ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल जे आहे त्या ड्राय करून तुम्ही बरेच दिवस वापरू शकता, त्याचा यूज करू शकता. जर आपण जर ओपन सूर्यप्रकाशात म्हणजे साध्या सूर्यप्रकाशात जर आपण हे इथे आवळा दाखवलाय, आवळा जर त्याचे पीसेस वाळवले ते कसे दिसतील आणि सोलर ड्रायर मध्ये जर आपण त्याचं वाळवले तर ते कसे असू शकतात. हा दोघांचा फरक तुम्ही बघू शकता आणि याचं आयुष्य पण जास्त असतं जेव्हा आपण हे सोलर ड्रायर मध्ये वापरतो. किंवा वाळवण ही जी पद्धत आहे ती आपल्या भारतात पूर्वीपासून चालत आलेली सिस्टीम आहे की आपण आपल्या घरातल्या धान्यांना सुद्धा ऊन दाखवतो किंवा जे आपण वाळवण करतो पापड वगैरे ते सुद्धा सूर्यप्रकाशातच वाळवायची पद्धत आहे जेणेकरून ते वर्षभर टिकले पाहिजे. किंवा धान्यात जर किडे वगैरे झाले तर तेही आपण वाळत टाकतो की जेणेकरून ती किडे नाहीशी व्हावी किंवा निघून जावे. त्याच्यामुळे सौर ऊर्जेचा वापर आपण पारंपरिक पद्धतीने करतच आलो आहोत पण त्याची नव्याने एक ओळख आपण करून घेतो आहोत. नंतर अनेक वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोलर ऊर्जेचा उपयोग करतो. हे सोलर चार्जर तुम्ही बघू शकता, मोबाईल चार्जर आहे. पीव्ही पॉवर लाईट हाऊस अँड ऑफशोर नेव्हिगेटेड एड, पीव्ही इलेक्ट्रिफाईड फेन्स, सोलर बस शेल्टर, सोलर पीव्ही इलेक्ट्रिक व्हेकल बसेस, पीव्ही पॉवर डायरेक्शनल boards and advertisement banners, PV installation on sound barriers or of motorways, electricity to household in the mountainous area, PV powered insect trappers, houses near the farmlands, using PV to charge batteries and sell homes. तर याच्यामध्ये आपण कुठले कुठले उद्दिष्ट ठेवले आहेत आपल्या ज्या सौर मिशन्स किंवा नॅशनल सोल एनर्जी मिशन जे आहे त्याच्यामध्ये गोल काय ठेवले किंवा एम्स काय ठेवले. तर एनर्जी सिक्युरिटी म्हणजे एनर्जीचा वापर, कन्झर्वेशन आणि त्याची सिक्युरिटी ही निश्चित केली जावी. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा आपण बघतोय की हे वेगवेगळे जे प्रोडक्ट येतात त्याच्यात आपण सौर ऊर्जेचा वापर केला जातो. तर नवीन प्रोडक्ट जेव्हा येतात तेव्हा उद्योगही नवीन येणार म्हणजेच एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार. इमिशन रिडक्शन म्हणजे पर्यावरण पूरक असं ऊर्जा असल्यामुळे इमिशन रिडक्ट होणार आहे, रिड्यूस होणार आहे. इम्प्रूव्ड लाईव्हहुड फॉर रुरल,
म्हणजे जे ग्रामीण भागातलं जीवन पद्धती आहे ती बदलू शकते, ती अधिक संपन्न होऊ शकते. बेटर वॉटर क्वालिटी अँड हेल्थ आपण बघितलं की सोलर वॉटर प्युरिफायरचा पण आपण वापर करून वॉटरची जी क्वालिटी आहे ती चांगली करू शकतो आणि हेल्थही आपली चांगली ठेवू शकतो. ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये ग्रोथ होऊ शकतो. जसं मी सांगितलं की सोलर पंप जे आहेत जे काही लाखांमध्ये मिळतात, तेव्हा जर सोलर पंप आपण घेतला गव्हर्नमेंट कडून तर तो 16,200 लाच मिळतो आणि ज्याच्याने आपली पैशाची बचत होते आणि ऊर्जेची बचत होते. नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ जर आपला जी लाईफस्टाईल आहे, जीवन पद्धती ती संपन्न झाली तर आपणही संपन्न होऊ, आपला समाजही संपन्न होईल आणि जेणेकरून आपलं राज्य आणि राष्ट्र पण संपन्न होऊ शकतं. म्हणजेच काय की राज्याची आणि देशाची आर्थिक प्रगती ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते, ती वाढू शकते. म्हणजे स्वावलंबनाकडून संपन्नतेकडे असा प्रवास आपण म्हणू शकतो की असा प्रवास घडू शकतो की जसं आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आत्मनिर्भर भारत. तर ह्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, कारण की जगातल्या कुठल्याही देशापेक्षा सौर जो ऊर्जा जी आहे ती आपल्या देशामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि ज्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने आणखी करू शकतो. जसं आपण पारंपरिक पद्धतीने करतोच, करत आलो सौर ऊर्जेचा उपयोग, परंतु त्याचा उपयोग अजूनही करू शकतो. म्हणजे हे जे आपण प्रॉडक्ट बघितले ते वानगी दाखल होते, याच्या व्यतिरिक्तही बरेच प्रॉडक्ट आहे आणि अजून प्रॉडक्ट निर्माण होऊ शकतात की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि याच्याने आपण आर्थिक प्रगती साधू शकतो स्वतःची, देशाची. सो गव्हर्नमेंट कशा पद्धतीने याला सपोर्ट करताय तर 100% FDI ह्याच्यात आहे, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. 0 कस्टम अँड एक्साइज ड्युटीज ऑन सेल्स अँड मॉड्यूल्स आहे. 0 ऑर लो कस्टम अँड एक्साइज ड्युटी ऑन मेनी टाइम्स ऍटम्स आहे. टॅक्स हॉलिडेज फॉर सेटिंग अप युनिट्स आहे. त्याच्यानंतर टॅक्स हॉलिडेज फॉर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट्स आहे. त्याच्यानंतर 0% ऍक्सिलरेटेड डिप्रिसिएशन इन फर्स्ट इयर आहे. सॉफ्ट लोन फॉर सेटिंग द मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे. 100% ग्रँट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट बाय मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी कडून आहे. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट याला प्रोत्साहन देत आहे, राज्य आणि केंद्र शासन पण. आता याच्यामध्ये आपण कसं एंटर करू शकतो मार्केटमध्ये, जसं माझ्याजवळ एखादी कल्पना असेल एखाद्या प्रोडक्ट बद्दल तर ती कशी करू शकतो, तर EPC मॉडेलने करू शकतो, त्याच्यानंतर मॉड्यूल मॅन्युफॅक्चर मॉडेलने करू शकतो, O&M मॉडेलने करू शकतो, सेल मॅन्युफॅक्चरिंग मॉडेलने करू शकतो, टेक्निकल कन्सल्टन्सी आपण करू शकतो, R&D करू शकतो याच्याबद्दल, म्हणजे कन्सल्टन्सी करू शकतो याच्यामध्ये, CSR स्ट्रॅटेजी मॉडेल करू शकतो, ग्रीड फीड मॉडेल करू शकतो किंवा सेल्स ऑफ कार्बन क्रेडिट्स पण याच्यामध्ये करू शकतो. रूफटॉप सिस्टीम जर आपण बघितली, रूफटॉप सिस्टीम ही आपल्या दैनंदिन जीवनाचा आता बऱ्यापैकी भाग बनलेला आहे. कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे मॉल, हॉटेल, हॉस्पिटल, लार्ज होम्स, नर्सिंग होम्स आणि हाऊसिंग कॉम्प्लेक्स आर युझिंग डिझेल जनरेटर फॉर बॅकअप पॉवर इव्हन ड्युरिंग डे टाइम. तर याच्यामध्ये रूफटॉप SPV सिस्टीम हा एक पर्याय असू शकतो आणि तो आता बरेच जण यूज करतायत. मॉल्स म्हणा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणा, नर्सिंग होम म्हणा, ह्याच्यामध्ये सोलर एनर्जी वापरली जाते आहे. DG सेट ऑफ मिनिमम 5 kVA इज प्रेफर्ड. याच्यामध्ये काय काय आपण करू शकतो, तर गव्हर्नमेंट नॅशनल ऍक्शन प्लॅन अँड पॉलिसी फोकस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज, देन ट्रेनिंग अँड अवेअरनेस प्रोग्राम इन रिमोट एरियाज, प्रोव्हाइडिंग सॉफ्ट लोन्स, इन्सेंटिव्ह, सबसिडीज फॉर solar system installed in rural areas, mandating PV installation for hot water and processes heat in residential and industrial sector, setting up some demonstration project systems to display its benefit, deploy the support scheme in collaboration with international development organizations, then R&D facilities for efficient and economic technology innovation. ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट किंवा सामाजिक जे संस्था आहे किंवा उद्योग क्षेत्रातल्या ज्या अग्रणी आस्थापना आहेत
ते या गोष्टी करू शकतात आणि या सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी हातभार आपला लावू लावू शकतात. आता याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या ज्या आहेत की ज्या कार्यरत आहे, जसं की टाटा पॉवर सोलर सिस्टीम आहे, विक्रम सोलर आहे, इम्बी ग्रुप आहे, वारी इंजिनियर्स आहे, मोझर बियर सोलर ग्रुप आहे, वेबसॉल आहे, फोटो एनर्जी आहे, सिलेक्ट एनर्जी आहे, सुराना वेंचर्स आहे, प्रीमियर सोलर आहे. हे बरेच मोठे प्लेयर्स या मार्केटमध्ये आहेत. पण याच्यामध्ये रिस्क काय आहे, तर अनस्टेबल मार्केट ड्यू टू पॉवर फ्लक्च्युएशन. आता जर तुम्ही म्हणजे जसं अगोदर त्या स्लाइड्स मध्ये उल्लेख आलाय किंवा सबसिडी मिळतात किंवा इन्सेंटिव्ह मिळते, तर गेले 2-1 वर्ष झाले जे सोलर सिस्टीम आपण आपल्या डोमेस्टिक अप्लायन्सेस साठी वापरत होतो, त्याला अगोदर गव्हर्नमेंट सबसिडी देत होती, पण ती सबसिडी हळूहळू कमी केली आहे किंवा आता ती मिळतही नाही असंही आहे. कधी याचं कारण असं आहे की आता मार्केट एवढं अनस्टेबल आहे आणि ते प्राइस ज्या आहे सोलर सिस्टीमच्या त्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहे. त्याच्यामुळे फक्त सबसिडी मिळाली नाही म्हणून कोणी ते घेणार नाही असा प्रकार राहिलेला नाही. बऱ्यापैकी लोक ते घेत आहेत. त्याच्यामुळे आता सबसिडीची तशी गरज त्याला राहिली नाही की एवढा प्रसार आणि प्रचार त्याचा झालेला आहे. त्याच्यानंतर चायना मे रिच टू मार्केट डेडलॉक ड्यू टू कंटिन्युअस इंटरनॅशनल प्रेशर अँड इंटरनल मार्केट चॅलेंजेस. Subsidy policies are generally attractive investor but less likely to work at zero level. Business saturation point comes very rapidly if dynamic model is not implemented. More competitors are there in the market. And then quality and quality control both are crucial at every level. As per the current industry scenario, capital cost recovery can be done minimum in 7 years. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काही आहेत की जसं मार्केट फ्लक्च्युएशन आहे, त्याच्यानंतर चायनाचा होत असलेला उदय मार्केटमध्ये आणि त्यांचं जो धडाका आहे त्याच्यामुळे इंटरनॅशनल प्रेशर जनरेट होत आहे मार्केटमध्ये की त्याच्यानंतर काही सबसिडी पॉलिसीज आहे की ज्या इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करतात बट लेस लाईकली टू वर्क ऍट झिरो लेवल. बऱ्याचशा त्या वर्क करत नाही ऍट इम्प्लिमेंटेशन लेवल. बिझनेस सॅच्युरेशन आहे, त्याच्यानंतर बऱ्याच कॉम्पिटिशनला आहे कंपन्या, त्याच्यामुळे बिझनेस कमी होतो अशी पण काही तक्रार आहे. आणि क्वालिटी किंवा क्वालिटी कंट्रोल हा एक महत्वाचा घटक आहे की जो राखणं फार गरजेचं आहे या क्षेत्रात. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ लँड. सो जनरेटिंग 1 मेगावॉट ऑफ सोलर पॉवर रिक्वायर्स 5 acres. देन लँड एक्विजिशन इश्यूज आहे, जे एक तर लँडचा अवेलेबिलिटी आणि त्याच्यानंतर लँड ऍक्विजिशन हे 2 मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर म्हणजे ते टाइम कन्झ्युमिंग पण आहे आणि कॉस्टली पण आहे. त्याच्यानंतर पुअर फायनान्शियल हेल्थ ऑफ डिस्कॉम, ॲबिलिटी टू ऑफ द ग्रीड टू ऍब्सॉर्ब द हाय शेअर ऑफ रिन्युएबल एनर्जी, देन अवेलेबिलिटी ऑफ डेब्ट फायनान्सिंग. So these are some challenges, but still the solar energy sector is growing. So way towards sustainable development must be solar power. So ही अपेक्षा करून आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तर साधारणतः या प्रेझेंटेशनच्या शेवटी मी 2 लिंक दिल्या, मेडाच्या आणि इरेडाच्या, ज्याच्यावर जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये पॉलिसी ज्या आहे ऑफ-ग्रीड ऑन-ग्रीड कशा आहेत गव्हर्नमेंटच्या त्याचं अध्ययन करू शकतात. ऍप्लिकेशन फॉर्मही आहे, रजिस्ट्रेशन फॉर्मही आहे. मी ग्रामायण प्रतिष्ठानला हे जे प्रेझेंटेशन आहे आणि जे पॉलिसीची सॉफ्ट कॉपी आहे, ऍप्लिकेशनची सॉफ्ट कॉपी आहे, रजिस्ट्रेशन फॉर्मची सॉफ्ट कॉपी आहे, त्यांना मी ती पाठवेल जेणेकरून ती इतरांना पण उपलब्ध होऊ शकेल. आणि अर्थातच तुम्ही जर त्या साईटवर गेलात तर त्या साईटवरही त्या उपलब्ध आहेत सर्वांसाठी. सो पुढचा आपला जो मुद्दा आहे तो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, तर उद्यमशीलता किंवा उद्योगशीलता. आजच्या जी स्पर्धेच्या युगात आपल्याला दिसतं की प्रत्येक जण आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा टिकण्यासाठी वाढवण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात आणि यातूनच चालू होते एक जीवघेणी चढाओढ.
टिकण्याची आणि वाढण्याची जी अत्यंत तीव्र असते. सध्याची परिस्थितीत आपण जर शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी जी आपली धडपड चालू होते ती अतिशय जीवघेणी असते. सध्या किंवा याच्या आधी पण सरकारी आणि खाजगी अशी दोन क्षेत्र जी होती ज्याच्यामध्ये रोजगार उत्पन्न होत होते आणि होत आहे. परंतु रोजगार आपल्या लोकसंख्येच्या जो वाढीचा वेग आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा चालू होत असते आणि प्रत्येकाची जी धडपड असते ती नोकरी मिळवण्यासाठी असते. त्याच्यामुळे स्पर्धा भयंकर असते, जागा कमी असतात, रोजगार निर्मिती कमी असते. जर आपण लोकसंख्या वाढीचा वेग पाहिला तर त्या तुलनेत रोजगार निर्माण होतच असतात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात, त्यात काही वाद नाही. परंतु जी लोकसंख्या वाढते आहे त्या प्रमाणात ते रोजगार निर्मिती होत नसते. त्याच्यामुळे शिक्षणानंतर नोकरी मिळवण्यासाठी जी आपण सर्वजण जे बहुतेक जण झटत असतात त्या सर्वांना यात यश मिळतच असं नाही. ज्यांना चांगली संधी मिळते त्यांची कारकीर्द उत्तम रीतीने सुरू होते, परंतु त्यांना ते एक सुयश मिळतं. परंतु यात बरेच जण अपयशी ठरतात आणि नैराश्याच्या गर्तेत जातात. यामध्ये बरेच महत्वाचे घटक असतात, जसे म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी बरेच घटक महत्वाचे ठरतात, जसे शैक्षणिक गुणवत्ता आहे, विषयावरील प्रभुत्व आहे, सादरीकरणाची क्षमता आहे, कुठेही स्थायिक होण्याची इच्छा किंवा लवचिकता ज्याला आपण म्हणू शकतो, तर व्यक्तिमत्व, हे असे बरेच घटक आहेत. आणि लोकसंख्या हाही एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्यमशीलता किंवा उद्योगशीलता जर आपण अंगी बाणवून एखादा उद्योग चालू केला तर तो एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ रोजगार विमुख न राहता रोजगार निर्माण करून तो समाजाला देणे हा पण एक अभिमानाचा विषय असू शकतो. आणि आपल्यावर असलेलं समाजाचं जे उपकार आहेत की ज्याला आपण म्हणू शकतो की आपण समाजाचे उपकार फेडत आहोत, अशा पद्धतीने जर आपण अंगी उद्यमशीलता किंवा उद्योगशीलता वाढवली तर आपण एखादा उद्योग चांगला चालू करून तो वाढवू शकतो आणि त्यात टिकूनही राहू शकतो. तर ज्याला इंग्लिशमध्ये एंटरप्रिनर किंवा आंत्रप्रिनर असं म्हटलं जातं, तर तो म्हणजे काय, आंत्रप्रिनर किंवा एंटरप्रिनर म्हणजे काय? सो इट इज डिराइव्ड फ्रॉम अ फ्रेंच वर्ड एंटरप्रिनर डे. इट मीन्स टू अंडरटेक and literally translate means between taker or go between. Entrepreneur is an individual who take risk and start something new. Development of entrepreneurship, earliest period, middle ages, 17th century, 18th century, 19th and 20th century. जर आपण बघितलं एंटरप्रिनर हा जो शब्द आहे तो फ्रेंच शब्दामधून आलेला आहे, फ्रेंच शब्द कशातून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ होतो टू अंडरटेक किंवा बिटवीन टेकर और गो बिटवीन. आणि एंटरप्रिनर किंवा आंत्रप्रिनर म्हणजे काय की असा मनुष्य किंवा असा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा माणूस जो रिस्क घेतो आणि काहीतरी नवीन चालू करतो. सो मिडल एजेस पासूनच एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ही महत्वाचा विषय राहिलेली आहे आणि 17व्या, 18व्या, 19व्या आणि 20व्या शतकात तो एक कळीचा मुद्दा किंवा एक प्रमुख मुद्दा बनत गेला. सो एंटरप्रिनरशिप इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग something new with value of devoting the necessary time and effort, assuming the accompanying financial, physical and social risk and receiving the resulting rewards of monetary and personal satisfaction and independence. तर एंटरप्रिनरशिप म्हणजे काय की एक सिस्टीम आहे, एक पद्धत आहे, एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने नवीन निर्मिती किंवा नवनिर्मिती होत असते. पण ती कशी होत असते तर आपलं रक्त, अश्रू, श्रम याचं योगदान देऊन त्याची निर्मिती होत असते. आणि याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं तर याच्या बदल्यात आपल्याला आर्थिक आणि सामाजिक असे रिवॉर्ड्स मिळत असतात जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन देतात, जे आपल्याला इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्रतेचा आभास आपल्यासाठी निर्माण करतात. पण याच्यासाठी आपल्याला वेळ, प्रयत्न,
रक्त, अश्रू याचं बलिदान द्यावं लागतं आणि फायनान्शियल, फिजिकल, सोशल रिस्क घ्यावी लागते. का? तर आपल्याला त्याच्यामध्ये नवनिर्मितीचा आनंद मिळावा, आर्थिक आणि सामाजिक रिवॉर्ड्स मिळावे, आपल्याला स्वतंत्र असल्याचा एक अनुभव मिळावा आणि आपणही समाजाचं देत आहोत हा एक आनंद, एक हा अभिमान आपल्याला मिळावा म्हणून आपण ते करत असतो. आणि ती जी प्रोसेस आहे, ती जी सिस्टीम आहे, त्याला आपण म्हणतो एंटरप्रिनरशिप किंवा उद्योजकता. फंक्शन्स ऑफ एंटरप्रिनर. तर प्रामुख्याने जे फंक्शन्स आहे एंटरप्रिनरचे ते आहे इनोव्हेशन, त्याच्यानंतर रिस्क अँड अनसर्टी बेरिंग अँड ऑर्गनायझेशन बिल्डिंग. तर इनोव्हेशन बेस्ड ऑन प्रोसेस नीड्स. इनोव्हेशन साठी आपल्याला काय काय पाहिजे, तर चेंजेस इन इंडस्ट्री अँड मार्केट स्ट्रक्चर, डेमोग्राफिक चेंजेस, न्यू नॉलेज. हे जे असतात हे इनोव्हेशनला मदत करणारे घटक आहेत. आणि रिस्क अँड अनसर्टनिटी बेरिंग अँड ऑर्गनायझेशन बिल्डिंग याच्यामध्ये परसेप्शन ऑफ मार्केट ऑपॉर्च्युनिटीज, गेनिंग कमांड ओव्हर स्केअर रिसोर्सेस, देन purchasing inputs and marketing the product, dealing with bureaucrats, managing human resource and human relations within the firm, outside the firm, managing the customer and supplier relations, managing finance and production, acquiring and overseeing assembly of the factory, upgrading the process and product, introducing new production techniques and products. तर एंटरप्रिनरचे फंक्शन्स काय आहेत? एक म्हणजे तो त्याचं फंक्शन पहिलं की इनोव्हेशनला चालना दिली पाहिजे. इनोव्हेशनमुळे काय होतं, तर इंडस्ट्रीमध्ये आणि मार्केट स्ट्रक्चरमुळे चेंजेस होतात, डेमोग्राफिक चेंजेस होतात, नवीन नॉलेज आपल्यालाही होतं आणि येतं नॉलेज आपलंही वाढतं आणि दुसऱ्यांचंही वाढतं. जर आपण जर विचार केला तर आपण ऑटोमोबाईलचं आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीचं आपण एक उदाहरण घेऊ शकतो की ऑटोमोबाईल मध्ये जर आपण पहिलं 90च्या दशकापर्यंत पाहिलं तर एक लिमिटेड 4 व्हीलर आणि लिमिटेड 2 व्हीलर मार्केटमध्ये होता. त्याच्यामुळे बरेचदा जर आपण पाहिलं तर तेव्हा स्कूटर, बजाजची स्कूटर घ्यायची झाली तर तिला बुक करावं लागायचं आणि मग काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी ती स्कूटर आपल्याला मिळायची, इतकी परिस्थिती मार्केटमध्ये होती. पण जसं इनोव्हेशन वाढलं, नवीन नवीन प्लेयर्स मार्केटमध्ये येत गेले, तशी अस्तित्वात असलेल्या एंटरप्रिनर्स आणि नवीन आलेले जे उदयोन्मुख एंटरप्रिनर्स होते त्यांच्यामध्ये स्पर्धा जी सुरू झाली, त्याच्यामुळे इनोव्हेशन निर्माण झालं आणि नवीन नवीन 2 व्हीलर्स येत गेल्या, नवीन नवीन मॉडेल्स त्यात येत गेले, त्याच्यामध्येही फीचर्स बेस्ड मॉडेल्स येत गेले आणि स्पर्धा ही अजूनही सुरू आहे. आणि आज तुम्ही बघितलं तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं जे मार्केट आहे जागतिक आणि म्हणजे नॅशनल स्तरावर जर आपण बघितलं, राष्ट्रीय स्तरावर, तर ते बऱ्यापैकी मोठं झालंय, ब्रॉड झालंय आणि त्याच्यामध्ये आता बरेच प्लेयर्स आहेत की जे प्रस्थापित आहेत. जर तुम्ही 90च्या दशकाची तुलना आजच्या दशकाची केली तर तुम्ही बघू शकता हा फरक किती मोठा आहे. हे कशामुळे झालं, तर इनोव्हेशनमुळे झालं. आणि आपण जसं म्हणतो की गरज ही शोधाची जननी आहे, किंवा गरज निर्माण झाली किंवा मार्केटमध्ये अजून वाहनं यायला पाहिजे, 2 व्हीलर्स यायला पाहिजे, 4 व्हीलर्स यायला पाहिजे, त्याच्यामुळे इनोव्हेशन होत गेलं आणि नवीन प्लेयर मार्केटमध्ये येत गेले आणि स्पर्धा ही सुरू झाली आणि नवीन उद्योजक घडत गेले. नंतर रिस्क अँड अनसर्टनिटी बेरिंग अँड ऑर्गनायझेशन बिल्डिंग. याच्यामध्ये उद्योजकाला मार्केटचा जो अंदाज घ्यावा लागतो, मार्केटमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फ्युचरमध्ये काय निर्माण होतील याचं परसेप्शन करावं लागतं आणि ती एक प्रकारची रिस्क असते, ती एक प्रकारची अनसर्टनिटी असते. त्याच्यानंतर परचेसिंग इनपुट वाढवावं लागतं आणि प्रोडक्टला सेल करायचं पण मार्केटिंग आपल्याला वाढवावं लागतं. जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्याशी कसं डील करावं, फर्म मधले, ऑर्गनायझेशन मधले, इंडस्ट्री मधले, जे आपल्या इंडस्ट्री मधले ह्युमन आहे त्यांना कसं मॅनेज करावं, त्यांच्याशी रिलेशन कशा पद्धतीने वाढवावं, हे पण एक मॅनेज स्किल असते. त्याच्यानंतर कस्टमर आणि सप्लायर रिलेशन कसे सांभाळावे
हे पण एंटरप्रिनरचं एक फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये तो ऑर्गनायझेशन बिल्डिंग करत असतो. त्याच्यानंतर फायनान्स आणि प्रोडक्शन कसं मॅनेज करावं, प्रोडक्ट प्रोसेस कशा अपग्रेड करावे जेणेकरून टाइम अँड कॉस्ट दोघेही सेव्ह होतील, प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि जेणेकरून प्रॉफिट वाढला पाहिजे. कारण की सर्वजण उद्योग जो सुरू करतात तो आर्थिक आणि सामाजिक रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी, आणि जर प्रॉफिट वाढला नाही म्हणजे आर्थिक रिवॉर्ड जर क्षमतेपेक्षा अनुषंगाने नाही मिळत गेले तर इट मे पॉसिबल की आपण मागे पडत जाऊ आणि नवीन नवीन पद्धती, प्रोडक्शन पद्धती, प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये आणले पाहिजे. अदरवाईज आपली अवस्था मग नोकिया सारखी पण होऊ शकते जर आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट नाही केली, नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये नाही आणले तर. टाईप ऑफ एंटरप्रिनर जर आपण बघू शकतो की इथे क्लासिफिकेशन दिलं एंटरप्रिनरचं, कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन हे असू शकतं. तर पहिलं क्लासिफिकेशन जे आहे ते अकॉर्डिंग टू टाईप ऑफ बिझनेस, म्हणजे तुमचा उद्योग कशा पद्धतीचा आहे त्या पद्धतीने एंटरप्रिनरचं क्लासिफिकेशन केलं जातं. काही बिझनेस एंटरप्रिनर्स असतात, काही ट्रेडिंग एंटरप्रिनर्स असतात, काही इंडस्ट्रियल एंटरप्रिनर्स असतात, काही कॉर्पोरेट एंटरप्रिनर्स असतात, काही ऍग्रिकल्चर एंटरप्रिनर्स असतात. की तुमचा बिझनेस कसा आहे, ट्रेडिंगचा आहे, कॉर्पोरेट आहे, ऍग्रिकल्चर आहे, त्या पद्धतीने त्याचं तुमचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. नंतर अकॉर्डिंग टू यूज ऑफ टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने एंटरप्रिनरचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. तर टेक्निकल एंटरप्रिनर आहे, प्रोफेशनल एंटरप्रिनर आहे, नॉन टेक्निकल एंटरप्रिनर आहे, हायटेक एंटरप्रिनर आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मोटिवेशन ऑफ एंटरप्रिनर या पद्धतीने क्लासिफिकेशन होऊ शकतं. प्युअर एंटरप्रिनर, त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस एंटरप्रिनर, मोटिवेटेड एंटरप्रिनर, इंड्यूस एंटरप्रिनर या पद्धतीने पण एंटरप्रिनरचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. जे अकॉर्डिंग टू मोटिवेशन ऑफ एंटरप्रिनर या पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ग्रोथच्या अनुषंगाने पण एंटरप्रिनरचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. ग्रोथ एंटरप्रिनर किंवा सुपर ग्रोथ एंटरप्रिनर, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर, मॉडर्न एंटरप्रिनर, क्लासिकल एंटरप्रिनर. तर एंटरप्रिनर आणि एंटरप्रिनरशिप म्हणजे काय? तर एंटरप्रिनर हे इंडिव्हिज्युअल आहे, की पर्सनलाइज आहे. एंटरप्रिनर म्हणजे तो पर्सन आहे. एंटरप्रिनरशिप ही एक प्रोसेस आहे. एंटरप्रिनर हा व्हिज्युअलायझर आहे, तर एंटरप्रिनरशिप हे विजन आहे. एंटरप्रिनर हा ऑर्गनायझर आहे, एंटरप्रिनरशिप ही ऑर्गनायझेशन आहे. एंटरप्रिनर डिसिजन मेकर आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये डिसिजन मेकिंग केली जाते. एंटरप्रिनर हा इनोव्हेटर आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये इनोव्हेशनला चालना मिळाली पाहिजे. एंटरप्रिनर हा रिस्क ब्रेकर आहे आणि रिस्क बेअरर आहे आणि एंटरप्रिनरशिप मध्ये रिस्क बेअरिंग आली पाहिजे. एंटरप्रिनर हा स्वतःसाठी आणि इतरांसाठी मोटिवेटर असला पाहिजे. एंटरप्रिनरशिप मध्ये मोटिवेशन असलं पाहिजे. एंटरप्रिनर हा क्रिएटर आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये क्रिएशन असलं पाहिजे. एंटरप्रिनर हा लीडर आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये लीडरशिप आली पाहिजे. एंटरप्रिनर हा मॅनेजर आहे, एंटरप्रिनरशिप ही मॅनेजमेंट आहे. एंटरप्रिनर हा इनिशिएटर आहे आणि एंटरप्रिनरशिप मध्ये इनिशिएशन झालं पाहिजे. एंटरप्रिनर हा प्लॅनर आहे, तर एंटरप्रिनरशिप मध्ये प्लॅनिंग झाली पाहिजे. एंटरप्रिनर हा टेक्निशियन आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये टेक्नॉलॉजी असली पाहिजे. एंटरप्रिनर हा कम्युनिकेटर आहे, एंटरप्रिनरशिप मध्ये कम्युनिकेशन असलं पाहिजे. आणि एंटरप्रिनर हा ऍडमिनिस्ट्रेटर आहे आणि एंटरप्रिनरशिप ही ऍडमिनिस्ट्रेशन आहे. सो व्हॉट आर द stages in entrepreneurial process? So first is conducting opportunity analysis, then developing the plan and setting up the company, acquiring financial partners and sources of funding, determining resources required and implementing the plan, scaling and harvesting the venture. त्याच्यामध्ये काही स्टेजेस येतात एंटरप्रिनरशिप च्या प्रोसेसमध्ये, एंटरप्रिन्युअल प्रोसेसमध्ये. फर्स्ट आहे कंडक्टिंग ऑपॉर्च्युनिटी अनालिसिस. आपल्याला म्हणजे कुठल्या क्षेत्रात जायला आवडेल, कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू करायला आवडेल हे स्वतःचं अनालिसिस आपण स्वतः करायचं असतं. आणि त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटी अनालिसिस म्हणजे त्याच्यामध्ये संधी किती आहे मार्केटमध्ये त्याचा चालू करण्यासाठी आणि त्याचा विस्तार होण्यासाठी, भविष्यात त्याला कशी मागणी राहील
हे ऑपॉर्च्युनिटी अनालिसिस आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या अनुषंगाने एक प्लान बनवून कंपनी सेट केली पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल रिसोर्सेस लागतात, फंडिंग लागतं. तर आपण तेवढे स्वतः एकटे समर्थ असू तर पार्टनर्सची गरज नाही. अदरवाइज वी शुड टेक फायनान्सर किंवा फायनान्शियल पार्टनर. So acquiring financial partners and sources of funding, determining resources required and implementing the plan. आपला प्लान जो आहे कंपनी चालू करण्यासाठी काय काय रिसोर्स लागतील ते एकदा बघितलं पाहिजे आणि त्याच्यानुसार प्लान आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. स्केलिंग अँड हार्वेस्टिंग द व्हेंचर. सो रोल ऑफ एंटरप्रेनर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता ही इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी आहे किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती समाजाची होत असते, राज्याची होत असते, पर्यायाने देशाची होत असते. तर पहिला रोल काय आहे एंटरप्रेनरचा, तर कॅपिटल फॉर्मेशन. म्हणजे एंटरप्रेनर मुळे मार्केटमध्ये पैसा येतो, दॅट इज कॅपिटल फॉर्मेशन. देन जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. मार्केटमध्ये किंवा बाजारात रोजगार निर्माण होतो. कोणामुळे, तर एंटरप्रेनरमुळे. दॅट इज जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. इम्प्रुव्हमेंट इन पर कॅपिटा इन्कम. जर आपण कॅपिटल मार्केटमध्ये टाकलं, कॅपिटल फॉर्म केलं, एम्प्लॉयमेंट वाढला, रोजगार निर्माण झाला, तर पैसा लोकांच्या हातात येण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम ज्याला आपण म्हणतो ते इम्प्रूव्ह होतं. त्याच्यानंतर रिड्यूस ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ. देन बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. ती डेव्हलपमेंट आहे. सपोज पुण्यामध्ये चाकणमध्ये MIDC आहे किंवा इतर ठिकाणी सुप्याला आहे MIDC, नगरला MIDC आहे, नाशिकला सातपूर अंबडला MIDC आहे, नागपूरला आहे MIDC. तर याप्रमाणे या वेगवेगळ्या रिजन मध्ये MIDC असल्यामुळे नवीन नवीन उद्योग तिथे जातात, तिथे ते त्यांचे वेंडर्स डेव्हलप करतात. म्हणजे रोजगार निर्मिती ही सर्व प्रकाराने होत असते. त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक क्षेत्राची ही डेव्हलपमेंट होत असते. प्रत्येक म्हणजे पुणे विभागाची असो, नाशिक विभागाची असो किंवा नागपूर विभागाची असो किंवा औरंगाबाद विभागाची असो, मुंबई विभागाची असो, तिथे उद्योग गेल्यामुळे, तिथे नवनवीन उद्योग निर्माण झाल्यामुळे तिथे रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे प्रादेशिक डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर रिसोर्स मोबिलायझेशन होतं. सो या अनुषंगाने गव्हर्नमेंटच्या बऱ्याच योजना चालू आहे. त्याच्यामध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर आहे, न्यू जनरेशन IEDC आहे, त्याच्यानंतर MSME मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स आहे. याच्यामध्ये स्टार्टअप्स, मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस जे MSME याला उत्तेजन देण्यासाठी गव्हर्नमेंटने बरेच पावलं उचललेली आहेत. नंतर स्त्री शक्ती म्हणजे द वुमन एंटरप्रेनरशिप प्लॅटफॉर्म, वुमन एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो, की ते सुद्धा आपण याद्वारे करतो आहोत. त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट लिडिंग स्कीम आहे, ज्याच्यामध्ये मायक्रो फायनान्सिंग स्कीम्स आहेत, स्वरोजगार क्रेडिट कार्ड आहे, व्हेंचर कॅपिटल स्कीम आहे फॉर ऍग्री बिझनेस डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर रॉ मटेरियल असिस्टन्स स्कीम आहे,
प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, सस्टेनेबल फायनान्शियल स्कीम आहे, स्टार्टअप आहे, ऍस्पायर आहे. जसं मी म्हटलं की प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिपच्या काही योजना आहे, अटल इनोव्हेशन सेंटर मिशन आहे, ई बीज पोर्टल आहे, त्याच्यानंतर डेअरी प्रोसेसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडच्या योजना आहे, सिप EIT म्हणजे सपोर्ट फॉर इंटरनॅशनल पेटंट प्रोटेक्शन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक योजना आहे, मल्टीप्लायर ग्रांट स्कीम्स आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम्स आहे स्टार्टअपसाठी, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचं निर्माण ही एक योजना आहे, व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स स्कीम आहे, लोन फॉर रूफटॉप सोलर PV पॉवर प्रोजेक्ट आहे, नंतर न्यू जनरेशन इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे न्यू जनरेशन IEDC हा एक सेल आहे की जो सरकारच्या स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर पण कार्यरत असतो, ज्याच्यामधून गव्हर्नमेंट फंड हे वेगवेगळ्या कॉलेजेसला जात असतात स्टार्टअप सुरू करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने विचार करण्यासाठी. त्यानंतर मॉडिफाईड स्पेशल इन्सेंटिव्ह पॅकेज स्कीम आहे. तर अशा पद्धतीने एंटरप्रेनरशिपला चालना देण्यासाठी सरकार आणि प्रायव्हेट सेक्टर मधून पण लोक पुढे येत आहे की जेणेकरून केवळ रोजगाराच्या मागे न धावता स्वतः रोजगार निर्माण करणारे समाजात निर्माण व्हावे म्हणून आपण बरेच लोक कार्यरत आहे. आणि सौर ऊर्जा हा एक त्याच्यातला महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये स्वयंरोजगार हे निर्माण होत आहेत आणि होऊ घातले आहेत की ज्याच्यामध्ये आपण बरेचसे प्रोडक्ट जे आहे लॉन्च करू शकतो आणि जे सक्सेसफुली पुढे जाऊ शकतात. तर हे जे आजचं मी सादरीकरण केलं त्याच्यामध्ये मेडा, इरेडा, नंतर सॅम्युअल फॉन्गेन, नंतर स्वप्नील गोरे, लोकेंद्र यादव, शिवम मित्तल, माझे विभाग प्रमुख डॉक्टर AS दुबे आणि औरंगाबादचे प्रोफेसर महेश अष्टपुत्रे यांचं योगदान मला लाभलं, सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की लिंक्स फॉर द स्कीम्स म्हणजे मेडा आणि इरेडाच्या या लिंक्स आहे की ज्याच्यावर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या योजनांची माहिती घेऊ शकता. ऍप्लिकेशन फॉर्म तिथे आहे, ऑफ ग्रीड, इन ग्रीड, ऑन ग्रीड पॉलिसीज त्याच्यावर आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म त्याच्यावर आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि थँक्स टू ऑल रिसोर्स पर्सन्स अँड ऑथर. आणि शेवटी मी रामायण प्रतिष्ठान आणि MCED नागपूर यांचे आभार मानतो की त्यांनी मला सादरीकरण करण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. सर या ठिकाणी 1-2 प्रश्न आहेत. हॅलो हॅलो. हा, 1-2 प्रश्न आहे ते आपण जर उत्तर द्याल तर हा एक डॉक्टर पालिवाल आहे आपले, त्यांचा प्रश्न आहे 20 हॉर्स पॉवरची मशीन साठी एक्सपेंडिचर किती आहे? म्हणजे सोलर साठी विचारत आहे बहुतेक ते 20 हॉर्स पॉवर मशीन. ओके. आणि दुसरा प्रश्न घरगुती वासिकांची गाडगी आहे, घरगुती करण्यासाठी सरकार सबसिडी देते का आणि ती किती आहे घरगुती वापरासाठी सोलर मध्ये? म्हणजे नाही, सध्या हा प्रश्न आपण अगोदर घेऊया. हा, सोलर युनिट्सच्या घरगुती वापरासाठी सरकार अगोदर सबसिडी देत होते, पण आता ते राज्य सरकारने ते म्हणजे जे राज्य वीज मंडळ आहे त्याच्याकडे ही योजना सुपूर्द केली आहे आणि मग त्यांच्याकडून जो आपला उद्देश आहे त्याची छाननी होऊन सबसिडी दिली जाते किंवा दिली जात नाही असा सध्या प्रकार आहे. पण मार्केट रेट या युनिटचे आता इतके कमी आहे की तशी सबसिडीची गरज नाहीये. आणि त्याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन किंवा ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते मेडावर उपलब्ध आहे की ज्याची लिंक मी तुम्हाला याच्यात मध्ये
दाखवली की मेडा आणि इरिडा EDA याच्यावर आहे. आणि जी आपली घरगुती पद्धत असते त्याच्यामध्ये 3 किलोवॅट ची जी सिस्टीम असते ती बऱ्यापैकी तितकी आपल्या वापरासाठी एक मध्यमवर्गीय घराला 3 किलोवॅटची सिस्टीम ही पुरेशी आहे. जास्तीत जास्त 4 किलोवॅट. 3 किलोवॅट ही फार आहे आणि अगदीच आपला आणखी लक्झरियस वापर असेल तर 4 किलोवॅट ही आपल्याला सिस्टीम पुरेशी आहे. पण सध्या त्याच्यावर सबसिडी तशी मिळत नाही. आणि दुसरा जो प्रश्न होता की 20 हॉर्स पॉवरच्या पंपासाठी आपल्याला किती याचा हे लागेल, तर जे पंप असतात, खर्च असा आहे की ऍग्री पंप जे आहे, सोलर ऍग्री पंप, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने ते मार्केटमध्ये आहे. आणि जर तुम्ही सोलर ऍग्री पंप घेतला तर तो साधारणतः 16,200 मध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणजे आपलं जो 20 हॉर्स पॉवरचा जो पंप आहे तो युनिट किती खर्च करेल त्या अनुषंगाने आपल्याला पॉवर सिस्टीम जी कॅपॅसिटीची जी सिस्टीम आहे ती लागेल. तर त्याचे युनिट्सवर ती सिस्टीमचे कॉस्ट अवेलेबल असेल. म्हणजे आपण युनिट्स किती खर्च करणार, दिवसातून आपली गरज किती आहे, म्हणजे 20 हॉर्स पॉवर जरी आपली हे असेल कपॅसिटी पंपची, तरी ती युनिट किती खर्च करणार याच्यावर त्याची कॉस्ट अवेलेबल असेल. आणि ऍग्री पंप जे आहे ते साधारणतः 16,200 ला अवेलेबल आहे. धन्यवाद सर. अजून एक शेवटचा प्रश्न आहे संजयजी सराफ यांचा. कृषीमध्ये साठवणुकीसाठी तापमान व आर्द्रता नियंत्रण करून गोडाऊन बनवण्यासाठी कुठे प्रकल्प यशस्वी झाले आहेत का, हे सोलर बेस्ड? तसे प्रकल्प अजून दृष्टीपथात नाहीये, मोठे प्रकल्प. पण जर डोमेस्टिक स्तरावर पाहिले तर बऱ्यापैकी प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये सोलर ड्रायरचा उपयोग करून जी साठवणूक आहे ती आपण करू शकतो. हे कसं प्रशांत आहे मग आलं ना चला. प्रश्न झालेले आता प्रश्न संपलेले आहेत सर. धन्यवाद. आज ग्रामीण प्रतिष्ठानच्या ज्ञानगाथाच्या 27व्या सत्रात आपल्याला कुलकर्णी सरांचं सौर ऊर्जा ही विद्युत ऊर्जेला पर्यायी असणारी पर्यावरणपूरक ऊर्जा याच्याबद्दल बहुमोलाचे मार्गदर्शन झालेले आहेत. त्यांनी सरकारच्या विविध योजना, केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची आपल्याला माहिती दिली. तसेच विविध क्षेत्रात जसे कृषी क्षेत्र, कुटीर उद्योग, हस्त उद्योग, नंतर औद्योगिक क्षेत्रात, घरगुती वापरात सौर ऊर्जा ही विद्युत ऊर्जेला पर्यायी कशी वापरता येईल, तसेच दुर्गम भागात जिथे विद्युत ऊर्जा वीज पोहोचू शकली नाही अशा ठिकाणी सौर ऊर्जा कशी तिथे पर्यायी उपलब्ध होऊ शकेल याबद्दल आपल्याला बहुमोलाचे मार्गदर्शन केले आहेत. त्याबद्दल ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे मी त्यांचे आभार मानते आणि त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन ग्रामीण प्रतिष्ठानला नेहमी लाभो अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. मी सर्वांचे आभार मानतो परत एकदा. श्री श्रीकांतजी घाडगे, श्री प्रशांतजी बुजोणे आणि श्री राजेंद्रजी काळे यांचे मी धन्यवाद ज्ञापन करतो की तुम्ही मला संधी दिली. आणि क्षमा पण प्रार्थितो की जी वेळ होती त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ माझ्याकडून झालं, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. परत एकदा आपण सर्वांचे आभार. आणि अशा स्तुत्य आणि सामाजिक उपक्रमात मला पुन्हा एकदा याची संधी मिळेल सहभागी व्हायची अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.